आम्ही सगळे कलाकार जे CKP आहेत ते सगळे कलाकार एक कार्यक्रम नक्कीच सादर करू. पण मला असा विश्वास वाटतो की जे CKP नाही आहे पण CKPंकडे जेवलेले आहे ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये लागणारे टक्कल या कार्यक्रमात येतील असं मला विश्वास वाटतो. आणि लवकरच असा कार्यक्रम काहीतरी आम्ही तयार करू आणि वसतिगृह आणि इतर जी काही आपल्या इच्छा मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं बोलून मी माझं धन्यवाद. विनंती आहे माझी. दुसरी एक मला आता सगळ्यांना सूचना करावीशी वाटते की आज अवधूत पुष्कर किंवा राजन वंदनात इथे आलेले आहेत आणि त्या नावाच्या एक वलयामुळे बरेचसे तरुण वर्ग पण मला इथे दिसतोय. तर ह्या तरुण वर्गाने नुसतं मनोरंजनाच्या माध्यमातून आलेले हे आमचे जे काही कलाकार आहेत ह्याच्याबरोबर समाजामध्ये काहीतरी मंथन घडवून आणण्यासाठी एक विचार निर्माण करण्यासाठी ह्या तरुण वर्गाने देखील एकत्र येणं आवश्यक आहे. कारण आज सगळ्यात आमच्या पुढे फार मोठा प्रश्न निर्माण झाला. रविवारच्या दुपारी CKP वगैरे जेवढ्यावरती भाषण घेणं एवढी मोठी शिक्षा करायला मला फार सांगितलं आहे मला कळत नाही. त्याबद्दल मी मनस्वी मंडळाचं आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. मुळातच कार्यक्रम सुरुवातीपासून फार सुंदर झालेला आहे. खरं मला सकाळी लवकर यायचं होतं पण काही कामानिमित्त मला ते जमलेलं नाही. मी तरी पण 12-12:30 पोचलो. पण तरीही पुढचा जो कार्यक्रम बघितला तो अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने चालू होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आला. तुम्ही आता या कार्यक्रमाला बसलेला आहात त्याकरता मला थोडीशी तुमची मदत हवी. आणि एका असं अंतर्मन एक असतं बाह्यमनाची कामं आहे. नकारात्मक भूमिका, शंका, चंचलता, अस्थिरता. अंतर्मनाची कामं आहे स्थिरता, आत्मविश्वास, स्थिती आणि आत्मनिर्भरपणा. आणि तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडत जातात त्याच्या माझं जरी एज्युकेशन हे वेगळं असलं तरी मी हिप्नॉसिसमध्ये गेली 20-35 वर्ष किंवा थोडंसं जास्ती काम करतोय. जवळजवळ 10 ते 12-15 वर्ष मी आउट ऑफ इंडिया होतो. एक 2 असतो कोणाच्याही मर्जी व्यतिरिक्त तुला हिप्नोटाईज करता येत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याकरता याच्याकरता सांगतो. भविष्यात एखाद्या वेळी तुमच्या खांद्यावरती हात होतो हा काळी जादू करतो. माझ्या मित्रांनो हिप्नोटाईज करणं किंवा म्हणणं ही काळी जादू करणं असते. लोक मला पूर्वी विचारशास्त्र आपलं भारतीय आहे. हे भारतीय शास्त्र आहे. या आपल्या ऋषी मुनींनी जी मेहनत केली आहे. कुठे झाडाला टाकून बस, कुठे हिमालयात बस, कुठे नदीवर बस, कुठे पाण्यात जा. बस एवढेच. अरे काय मला अपेक्षा होती 100 किलो येते आणि काय तुम्ही फास्ट आपल्याला वेळ नाही. शो आपल्याला करायचा असेल तर फटाफट वरती आला पुढे सगळे घ्या. एवढी मोठी मुलगी अरे बापरे ये चला थँक्यू व्हेरी मच. आला होतं झालं काही येत होतं. हे बच्चे होतो पण बस अति बिंदास काय भाव होत आहे. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा तुम्हाला काय झालं तरी रोयातून काय प्लॅटफॉर्म खाली येऊ शकणार नाही. हे तर काय माझ्या करण्याजवळ काय जाते तुमची जबाबदारी वाढा. फिनिश अजून कोणी आहे पण एक आहे. मी एकदा सुरू केल्यानंतर मग मी घेणार नाही. आधीच घ्या 5 यायच्या काय अजून तुला तरी घेणारच नाही. हो म्हटलंच तरी हा. आता तुम्ही काय करा सगळे आपले पुरुष शिकले हा सगळे असे म्हणजे असे पुढे बघा फक्त जागा घ्या. प्रत्येक विषय जागेमध्ये म्हणजे हा हा तिथून घ्या तिथून आता आपल्या स्टेज इथे आणि थोडी थोडं अंतर घेऊन बसा. थोडं थोडं अंतर घ्या. एक 2-2 तिथून बसा. हा हा तुम्ही हा आतमध्ये या थोडं
आता तुम्हाला मागे झोपायची वेळ आली. एवढं अंतर मागे Correct? Ready? एक मिनिट. नाव सिरियस. लक्षात ठेवायचं, ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत अजून काय तुमच्या डिग्री आले नाही. दुसरी गोष्ट, मी जी यांच्याशी बोलणार आहे ते तुम्हाला ऐकू येणार आहे की अरे असं नाही की मी यांना आधीच सांगून ठेवलेलं आहे तुम्ही हे करा ते करा ते करा हे करा. त्यामुळे तुम्हालाही आता जे आपल्याला बसलेले आहेत त्यांच्याकडे काही मी प्रश्न विचारतो, तुम्हाला प्रामाणिक उत्तर द्यायची. तुम्ही सगळे की तू जा मी जा केले. जर तू जा मी जा असेल तर तुम्ही समोरून बसा, दॅट इज बेस्ट. ओके. त्यानंतर कुणाच्यात गंभीर प्रकार असेल की देखेंगे और मी क्या करता है, मी काही करू शकणार नाही, हिप्नोटाईज तुम्ही होणार मी नाही. हायपर टेन्शन मलाही असतं आता सुद्धा मला आलं. ओके, अशीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. दृष्टिकोन शास्त्रीय ठेवा आणि मला अपेक्षा आहे तुम्ही असे मला सहज केला तर हात करून. ओके. त्याच्यानंतर हात टाकायचे, हात अशा काय म्हणून. बरं, कुणाला बसण्या बिसण्याचे प्रॉब्लेम नाही आहेत? हो, मला थोड्या वेळात आता शांतता हवी. हा प्लीज. ओके. आणि बी सिरियस आहे, कारण हा लाईव्ह शो आहे, इथे कुठेही ठरवलेल्या गोष्टी नाहीत, आपलीच माणसं आहेत. ओके. तुम्हाला काय करायचं, तुम्ही रिलॅक्स व्हायचं, एकदम रिलॅक्स बसायचं आणि ज्यावेळी 3 महिने त्यावेळी तुमच्या नाकाच्या शेंड्यावर तुम्ही एकाग्र व्हा. ओके. तुमच्या नाकाच्या शेंड्यावर ज्यावेळी तुम्ही एकाग्र व्हा त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की हळूहळू तुमचे डोळे जड व्हायला लागतात, हळूहळू पापण्या बंद व्हायला लागतात, बंद होतात आणि हळूहळू तुम्ही गाढ झोपेत जातात. एक लक्षात ठेवा, या स्थितीत गेल्यानंतर तुमच्या ज्या मेमरीज आहेत त्या तिथेच राहतात. कारण हा रेग्युलर मला विचारण्यात येणारा प्रश्न आहे की अहो आमच्या मेमरी आहेत, मी नोकरी करतो, काल सगळं जे होतं ते विसरलं तर काय करू. सगळं आपल्या जागेवर राहतं. फक्त ह्याचं काय असतं तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आता सगळे कॉम्प्युटर वापरणारे होते, तुमचा कॉम्प्युटर तुम्ही रेग्युलर वापरता, विचारण्यात येणारा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला कॉन्फिडेन्शियल गोष्ट विचारणार नाही ना, अजिबात नाही. तुमच्या कॉन्फिडेन्शियल लाईफशी माझा काही संबंध नाही. याचा पटकन माझ्या गर्लफ्रेंडचं नाव विचार नाही. आता तशी तर तुमची इच्छा असेल तर प्रोव्हिजन करू आपण. ओके. डिफिकल्टी आहे मला नक्की. ओके. सगळे माझे व्हॉलेंटियर्स आहेत, त्याने सगळे मागे उभे राहायचे. ओके. थोड्या अंतरावर उभे राहा. तुम्ही पण तुम्हाला काय करायचं ते सांगितलेलं आहे आणि ऑल दी बेस्ट. ओके. मी ज्यावेळी 3 म्हणेन त्यावेळी तुम्ही तुमच्या नाकाच्या शेंड्यावर एकाग्र व्हा. ओके. हळूहळू तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर प्रेशर येणार आहे, पापण्या जड व्हायला लागणार आहेत आणि तुम्ही गाढ झोपेत जाणार आहात. गाढ झोपेत जाता 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 तुम्हाला शांत वाटणार आहे आणि हलका वाटायला लागणार आहे. बाह्य जगाशी संबंध तुटत जाणार आहे आणि तुम्ही ट्रान्समध्ये जाणार आहात. मी 3 म्हणताच तुम्ही तुमच्या नाकाच्या शेंड्यावर एकाग्र होणार आहात. 1 2 3. एकाग्र व्हायचंय, एकाग्र व्हायचंय. स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर एकाग्र व्हायचंय, एकाग्र व्हायचंय. हळूहळू डोळ्यांच्या पापण्यांवर प्रचंड ताण येतोय. हळूहळू डोळ्यांच्या पापण्यांवर प्रचंड ताण येतोय. डोळे जड जड व्हायला लागलेले. डोळ्यांच्या पापण्या खाली 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 ओढायला लागलेल्या. डोळ्यांच्या पापण्या खाली 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 ओढता 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 बंद. शरीराचा प्रत्येक सांगा ढिला पडतोय, बाह्य जगाशी संबंध तुटत चाललेला आहे.
शरीर मागे मागे रेलायला लागले. कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी सावरलं जात नाही आणि गाढ झोप लागायला लागली. हलक हलक वाटतंय. डीपर अँड डीपर, डीपर अँड डीपर. 98, 97 गाढ झोपायचं. 96, 95, 94, 93, 92, 91. डीपर अँड डीपर. 90, 89, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80, 79, 78, 77, 76, 75, 74, 73, 72. गाढ झोपेत जायचं. 71. शरीर मागे मागे रेलतंय, मागे मागे रेलतंय. 76, 75. शरीर मागे मागे रेलतंय. 74, 73, 72, 71, 70, 69, 68, 67, 66, 65, 64, 63. डीपर अँड डीपर. 62, 61, 60, 59, 58, 53, 52, 51, 50, 49, 48. गाढ झोपायचे. मागे मागे जातात, मागे मागे जातात. 56, 55, 54, 53, 52. स्लीप स्लीप स्लीप. 51, 50, 49, 48, 47. स्लीप. 46, 45, 44, 43, 42, 35, 34, 35, 32, 31, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20. गाढ झोपायचंय. शरीर सैल पडले. बाह्य जगाशी संबंध तुटलाय. 1, 2. गाढ झोप लागलेली आहे. शांत वाटतंय. फक्त माझा आवाज आणि माझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रचंड आतुर आहे अंतर्मन. कुठे आहात काय तुम्हाला काय माहित नाही आहे. खूप बरं वाटतंय तुम्हाला. 18, 17, 16, 15, 14. चला गाढ झोपायचे. 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. गाढ गाढ झोप लागली. बाह्य जगाशी संबंध संपूर्ण तुटलेले.
वाटतंय शरीर पुढे मागे डोलतंय, तुमचं शरीर मागे मागे जायला लागलंय, गाढ झोप लागलेली आहे, अतिशय हलकं हलकं वाटायला लागलेलं आहे. फक्त माझा आवाज आणि माझ्या आज्ञा पाळण्यासाठी अंतर्मन प्रचंड आतुर झालेलं आहे आणि हलकं वाटायला लागलेलं आहे, खूप हलकं वाटतंय, शांत शांत वाटतंय. डोळे घट्ट मिटलेले आहेत आणि गाढ झोपेत गेलेलं. जोपर्यंत मी काय सांगत नाही तोपर्यंत तुम्ही उठला नाही या, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही उठला नाही या. तुमच्या अंतर्मनाला मी आज्ञा देतोय, तुम्ही गाढ झोपेत गेलेला आहात, तुम्हाला खूप बरं वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय, अतिशय हलकं हलकं वाटतंय, खूप बरं वाटतंय. स्लीप स्लीप, गाढ झोपेत जायचे, अतिशय हलकं हलकं वाटायला लागलेलं आहे, गाढ गाढ झोपेत जायचंय, शांत वाटायला लागलेलं आहे, शांत वाटतंय, गाढ झोपेत जायचंय, हलकं वाटायला लागलेलं आहे. शरीर पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे होते, हलकं हलकं वाटायला लागलेलं आहे. शरीराचा प्रत्येक सांगण्यास मला गॅसचे फुगे बांधलेले आहेत आणि जसे जसे मी फुगे वाढवेन, जसे जसे फुगे वाढवेन तसे तसे तुमचे हात वर वर जायला लागणार आहेत. तुमच्या हाताला 50-50 गॅसचे फुगे बांधलेले आहेत. जसे जसे तुमचे फुगे वाढतील, तुमच्या हाताला 50 गॅसचे फुगे बांधलेले आहेत. व हात वर वर काय स्टेट वरती वाढायला लागले. 50, 60, 70, 80 वरती खेचतायत. 100 फुगे, 110, 150 फुगे हात वरती खेचतायत, स्ट्रेट वरती खेचायला लागलेले आहेत. 160, 170 फुगे, 180 फुगे, 200 फुगे आता वरती खेचले जात आहेत. ते प्रचंड खेचले जातील, प्रचंड खेचले जातील. 210, 220, 240 फुगे स्ट्रेट खेचले जाते. तुझ्या हाताला काय वाटतंय? किती आहे? 240. हात खेचले जातात सगळ्यांच्या वरती, स्ट्रेट वरती खेचायला लागले. 250 फुगे स्ट्रेट वरती खेचले जात आहेत आणि सगळ्यांचे फुगे फुटले आणि शरीर खाली 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 यायला आला, खाली खाली आला, खाली आला. सगळ्यांचे हाताचे फुगे फुटले, फुगे फुटले फुटले आणि गाढ झोप येतात. छान वाटतंय, छान वाटतंय. आणि तुमच्या असं लक्षात आलंय की तुम्ही एका समुद्र किनारी बसलेला आहात, वाळूत. सगळे समुद्र किनारी बसलेले आहेत, सगळे समुद्र किनारी बसलेले आहेत आणि पुढे खळखळता समुद्र आहे. पायाशी वाळूत तुम्ही बसलेला आहात आणि सगळेजण आपापले वाळूत खेळतायत, आपल्या प्रियजनांची नावं लिहितायत, वाळूत डोंगर बनवतायत. सगळ्यांनी डोंगर बनवा. व्हेरी गुड, सगळ्यांनी डोंगर बनवा आणि वाळूत खेळा तो सगळे. छान छान छान. सगळे वाळूत बसलेले आहेत. तुम्ही समुद्र किनारी बसलेला आहात, बसायचे आणि वाळूत खेळायचे. तुम्ही समुद्र किनारी आहात, वाळूत बसलेला आहात. तुम्ही सगळे वाळूत बसलेला आहात, तुम्ही सगळे वाळूत बसलेला आहात. वाळूत तुम्ही खेळताय, समुद्र समोर खळखळतोय आणि प्रत्येक जण आपल्या प्रियजनांची नावं लिहितोय आणि वाळूत खेळतोय. वाळूत आपण निरनिराळे आपण काय काय करतोय, डोंगर करतोय, आपल्या प्रियजनांची नावं लिहितोय. अरे वा वा, खूप गंमत वाटते. सगळे आपल्या वाळूत बसलेले आहेत, सगळे वाळूत बसलेले आहेत. सगळ्यांनी वाळूत बसा, तुम्ही वाळूत बसा. वाळूत आणि वाळूत तुम्ही डोंगर बनवताय. वाळूत डोंगर बनवा, सगळे डोंगर बनवा. बेटा तू डोंगर बनवतोय, तू पण डोंगर बनवतोय. सगळे डोंगर खेळतायत, सगळे आपापल्या प्रियजनांची नावं लिहितायत, डोंगर करतायत. समोर खळखळता समुद्र आहे. किती खूप बरं वाटतंय बघताना, खूप मजा वाटते, खूप मजा वाटते, खूप बरं वाटतंय, खूप शांत वाटतंय, खूप फ्रेश वाटायला लागलेलं आहे. आणि तुमच्या असं लक्षात आलं की अचानक गार वारे व्हायला लागलेले आहेत. प्रचंड थंडी वाजायला लागणार आहे कारण गार. 10 आता मात्र कुरकुरायला लागले, सगळे कुरकुरतायत, प्रचंड कुरकुरतायत. 9, 8, 7 जबरदस्त थंडी वाजते. एवढी थंडी कधीच वाजली नव्हती. 6 प्रचंड थंडी वाजते, जबरदस्त थंडी वाजते. एवढी थंडी कधीच वाजली नव्हती. 4 काय होतंय? 3 अंश आता मात्र तुम्ही प्रचंड कुरकुरताय, जबरदस्त कुरकुरताय. काय होतं? वातावरण नॉर्मल झालंय, वातावरण पूर्वक झालं, बरं वाटतंय, फ्रेश वाटायला लागले आणि पुन्हा तुम्ही डोंगरात खेळायला लागला. छान वाटतंय.
अतिशय छान वाटतंय, वातावरण पूर्वक झालं. व्हेरी गुड, खूप बरं वाटतंय. आणि तुमच्या असं लक्षात आलंय की तुम्ही सगळ्यांनी उभं राहायचंय आणि समुद्र किनारी एका कोळ्याचं लग्न आहे आणि त्या लग्नाला तुम्हाला त्यांनी येतो येतो म्हणून सांगा. व्हेरी गुड, सगळे उभं राहायचंय. स्टँड अप. व्हेरी गुड. अरे वा, सगळ्यांनी आपले कपडे झटका, कपडे झटका आणि आपले कॉस्ट्युम जरा नीट करा, कारण त्यांनी कोळ्याच्या लग्नाला जायचं. आपल्याला कोळ्याच्या लग्नाला जायचंय. कोळ्याच्या लग्नाला जायचं. सगळ्यांनी अंतर ठेवायचं. सगळे लोक कोळ्यांच्या लग्नाचा अंतर ठेवा. सगळ्या आपल्या कोळ्यांनी बोला. सगळ्यांनी आपल्या शर्ट पॅन्ट झटका, वाळू लागल्या बघा सगळी. आणि तुमच्या असं लक्षात येईल सगळ्यांनी कॉस्ट्युम नीट करा. आपल्याला कोळ्यांच्या लग्नाला जायचंय. कोळ्यांच्या लग्नाला जायचंय. आपल्याला हसतील नाही तर ते. व्हेरी गुड. अटेन्शन. सगळ्या तयारीत आहेत. सगळ्यांनी तयारीत आहेत आणि आपल्याला त्यांच्या कोळ्यांच्या लग्नाला बोलवलेलं आहे. कोळ्यांच्या लग्नाला बोलवलंय आणि तुम्ही त्यांच्या नृत्यात सुद्धा सामील होणार आहात. तुम्ही त्यांच्या नृत्यात सुद्धा सामील होणार आहात. अटेन्शन. सगळ्यांनी आपापले कम्प्लीट तुमचे कॉस्ट्युम वगैरे साफ करा, वाळू काढून टाका. तयारीत राहा. 2 मला अंदाज येतो. 3 सगळ्यांनी खाली बसायचंय. सगळ्यांनी खाली बसायचंय. उभं राहायचं असतो फक्त जिला मी हात घालून उभी राहील. उभं राहायचंय. सगळे बसलेले आहेत. मस्त वाटतं. आणि कोळी डान्स मध्ये तुम्हाला खूप बसावी, तुम्हाला खूप आनंद झालाय, एन्जॉय केलाय. आणि तुमच्या असं लक्षात आलंय नाचून नाचून तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. नाचून नाचून तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. आणि 3 मिनिटात तुम्हाला प्रचंड भूक लागणार आहे. जबरदस्त भूक लागणार आहे. तुम्हाला गोड गोड गाजर देण्यात येणार आहे आणि तुम्ही खूप आवडीने खाणार आहात. जबरदस्त गोड गाजर. 1 2 3. जबरदस्त भूक लागली आहे. पोटात काळा मारायला लागल्या. एवढी भूक लागलेली आहे. तुम्हाला भूक लागली आहे. जबरदस्त भूक लागली आहे आणि तुम्हाला गाजर देण्याची व्यवस्था करतोय. गोड तुम्हाला गाजर गोड गोड देण्याची व्यवस्था करतोय मी. सगळ्याला गोड गोड गाजर देतोय मी आणि ती गाजर तुम्ही आवडीने खाताय. भूक लागलेली आहे. प्रचंड भूक लागलेली आहे. गाजर खायचे आहेत. गोड गोड गाजर आहेत.
चावून चावून खात आहेत, खायचे पटापट, भूक लागलेली आहे, लोक देणार आहेत, परत देणार, खायचे पटापट, गाजरं खायचे, चावून चावून खायचे, गोड लागतायत, जबरदस्त गोड आहेत, खायचे गोड गाजरं आहेत, तिला पण गाजर खा, पटापट खाऊन टाक, गाजरं खात आहेत, सगळ्यांनी गाजरं खायचे, चावून चावून खात आहेत, व्हेरी गुड. अरे गोड गोड गाजरं आहेत, चावून खायचे, गोजरं सगळे चावून चावून खात आहेत, गाजर गोड गोड गाजरं लागतायत, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. तुम्ही काय खा, कसं लागतंय? हा पटापट कोणतरी मागून घे, का बराबर बराबर खा गाजरं, पटापट गाजरं खायचे, तू बरोबर खा, कोणतरी मागून घे नाही तर बरोबर खा. काय खातेस तू? खा पटापट खा, बरोबर खा, भूक लागली आहे, काय खातेस तू? भूक लागली, खा, मस्त गाजरं गोडगोड दिलेली आहेत, खा बरोबर, व्हेरी गुड. सगळे गाजरं खात आहेत आणि आता सगळ्यांनी गाजरं उरलेली ठेवून द्यायची आहेत, उरलेली गाजरं ठेवून द्यायची आहेत. पाच 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 आणि शांत वाटायला लागलेले, शांत वाटते, अतिशय शांत शांत वाटते. आता प्रत्येकाने अभ्यास करायला लागलेले आहेत. व्हेरी गुड अँड व्हेरी गुड. शांत वाटतंय, अतिशय शांत वाटायला लागलेलं आहे. ज्याच्याशी बोलतोय, एक मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, हे सगळे वरचे सगळे खाली जा, कारण मला डोंबार सगळे खायचे. तुझं नाव काय? चल, शांत झोपेचं चैतन्य माझ्याकडे बघतेस आणि गाढ झोपेचा ते तुझी डोळे जोड झाली. मी 3 मिनिटात डोळी बंद होती, 1 2 3, चल गाढ झोपेचा स्लीप, घट्ट डोळे मिटले तुझे आणि तुझं शरीर मागे मागे जायला लागलं. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उठणार नाहीस. शूटिंग पण मागून घ्या प्लीज प्लीज प्लीज. ओके, बाकी सगळे अभ्यास करत बसलेले आहेत. ज्याच्याशी मी बोलेल तोच बाकी सगळे अभ्यास करतील. तुझं नाव काय? उभी राहा, अभ्यासाचं पुस्तक ठेवून दे. चल ये, हा चल, व्हेरी गुड. इथे उभी राहशील, इथे उभी राहशील, इथे उभी राहशील. तुझं संपूर्ण नाव काय? नेहल अनिल प्रधान. मोठ्याने सांग. नेहल अनिल प्रधान. आणखीन मोठ्याने सांग. नेहल अनिल प्रधान. काय करतेस? मी एमकॉम चं फर्स्ट इयर झालेलं आहे, बीएड करते. ओके, म्हणजे तुला सायन्सची माहिती आहे. हो. स्नेहल, स्नेहल बरोबर? नेहल 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 नेहल, मी तुझ्या गळ्यातलं स्वरयंत्र काढलं तर तुला आवाज येईल, तुझा आवाज येईल. नाही येणार. आणि मी 3 मिनिटात तुझ्या गळ्यातलं स्वरयंत्र मी काढून टाकणार आहे. मी तुझ्या गळ्यातलं स्वरयंत्र काढून टाकणार आहे. आणि नेहल, तू कितीही प्रयत्न केला असेल तुला बोलता येणार नाही. नेहल, तू प्रयत्न तर नक्कीच करशील पण तुला बोलता येणार नाही, कारण मी तुझं स्वरयंत्र काढून टाकणार आहे. नेहल, मी 3 मिनिटात तुझ्या गळ्यातलं मी स्वरयंत्र काढून टाकलेलं आहे. 1 2 3. तुझं नाव काय? तुझा आवाजच येणार नाहीये, कारण प्रयत्न करतेस पण आवाजच येत नाहीये. पुढे नाही सांग काय चाललंय. नेहल, मी 2 मिनिटात परत स्वयंत्र जागेवर आलं. 1 2. तुझं नाव काय? नेहल अनिल प्रधान. बरं, ओके. आता नेहमी नॉर्मल साठी बोलशील माझ्याशी. तू माझी रागवलेली आहेस का? व्हेरी गुड. बर, आता कोणी आलेलं आहे? कोण आहे? कोण तुमची? मुलगी. नक्की या इथे. तुम्ही असंख्य प्रेक्षकांच्या समोर यांनी आर्ग्युमेंट सांगितलेलं आहे की ह्यांची मुलगी आहे, बरोबर? तुम्हाला किती मुलं मुली? ही तुमची मुलगी, बरोबर? नेहल, तुझ्या समोर एक अपरिचित बाई उभी आहे. त्या बाईला तू ओळखत नाहीयेस. त्यांनी तुझे 5,000 रुपये 1 महिन्यापूर्वी घेतलेले आहेत आणि त्यांनी तुला तोंडच दाखवलेलं नाही. आणि तू राहतेस कुठे? रोह्याला. आता रोह्याच्या बाईकडून मुलीकडून 5,000 रुपये घेतलेले तुझ्या फीचे पैसे होते. त्या बाईंना तू ओळखत नाही असं त्या बाई अचानक तुला मार्केटमध्ये दिसलेले आहेत. तर त्यांच्याकडून तू दम देऊन पैसे वसूल करशील.
अशी वेळ असेल तर बघ त्या बाई समोर उभ्या आहेत, त्यांना ओळखत नाही, तू डोळे उघडून बघ समोर, डाव्या बाजूला बाई आहे बघ. उघड डोळे, उघड इकडे, उघड समोर. कोण आहे त्या बाई? कोण आहे? ओळखतेस? त्या बाईला ओळखते? नाही ओळखत. हो. खोटं बोलता की नाही? त्या बाईचं नाव माहिती तुला? नाही. खरं सांगा बुवा, माझे लोक मारते. जाऊन द्या तुम्ही कोणाला. सांगा तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. काय जवळ जाऊ नका. कडे तुम्हाला पैसे घेतले. तुम्ही पैसे घेतले? हिने पैसे घेतले तुझे किती? 5,000. सांग ना. काय हो, तुम्ही माझे 5,000 रुपये घेतलेत ना, परत कधी देणार? नक्की काय आहे ते सांगा. नक्की सांगा. काय तुमची खरोखर मुलगी आहे का? पटवून द्या तिला. पटते का बरं? सांगा. जवळजवळ का पकडेल तुम्हाला. थोडं सांगा. नाही खरोखर सांगा. सांगा 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 ते काय पटवा. तुमच्या ओळखी पटवा. असं आहे काय? लोक मारतील मला. मी तुझी आई आहे. काय म्हणते? काय करायचं? नेहमीचे डोळे बंद झाले आणि गाठ झोपेत गेलेस, मला शांत वाटतंय. आणि तुझ्या असं लक्षात आलं की समोर असलेल्या बाईला तू ओळखतेस. ती तुझी आई आहे बघ. डोळे उघड. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? श्री. तर गाठ झोपेत जा. शांत वाटतंय. बस. व्हेरी गुड. बरं वाटतंय तुला? खूप बरं वाटतंय. शांत वाटतंय. हलकं वाटायला लागलंय. गाठ झोपेत जा. व्हेरी गुड. स्लीप. बरं वाटतंय तुला? व्हेरी गुड. मंडळी, आता अशी एखादी मुलगी त्या मुलाला सोडून दिला तर काय होईल? आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की नवशिक्यांकडे जाऊ नका. खात होऊ शकतो. त्याची ताकद किती असते. एक मुलगी एका आईला ओळखत नाही, ही गोष्ट होऊ शकेल? इज नॉट पॉसिबल. आपल्या सगळ्या कम्प्लीट जे आपली यंत्रणा आहे त्याच्यावर संवादाचा स्वसंवादाचा कंट्रोल राहू शकतो. जेवढे लोक संमोहित झाले ते मनाने अतिशय मजबूत आहेत. सगळे शांत बसलेले आहेत. गाठ झोपेत गेलेले आहेत. अतिशय हलकं हलकं वाटायला लागलेलं आहे. खूप बरं वाटतंय त्या लोकांना. सगळे बाकी सगळे अभ्यास करतात. उभं राहायचं. व्हेरी गुड. शांत वाटते. व्हेरी गुड. उभं राहायचं. व्हेरी नाईस. या इकडे. या इकडे. तुमचं नाव काय? नाव काय? सुभाष रामाकर. कुठे राहता? सेवादळ. बरं, एक मिनिट. इथेच उभे राहा. नाव काय म्हणून? दिघे. दिघे. तुमच्या अंतर्मनाला माझा ताबा आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय की जमीन हळूहळू तापायला लागली आहे बघा. 20 टेम्परेचर. उभं राहणं शक्य नाही आहे. 25, 30. काय होतंय? 35. गरम झाले. 40. परत नॉर्मल झालं वातावरण. जमीन नॉर्मल झाली. नॉर्मल झाली. व्यवस्थित झालं बघा. ठीक आहे. तुम्हाला मी असा आज्ञा देतोय की तुम्ही डोळे उघडा सांगितल्यावर उघडणार आहात. तुम्ही माझ्या आज्ञेत आहात. जोपर्यंत मी तुम्हाला माझ्या कंट्रोलमधून बाहेर काढत नाही तोपर्यंत माझ्या आज्ञा पाळत राहणार आहात. आणि मी तुम्हाला डोळे उघडायला सांगणार. डोळे उघडल्यावर तुम्ही ऑडिटरीमध्ये जाणार आहात आणि जिकडे खुर्ची दिसेल तिकडे बसणार आहात. पण जी खुर्ची बसलेली असेल जिथे बसाल ती खुर्ची 200 सेंटीग्रेड तापलेली असेल. किती? 200. काय होईल? तापलेली. त्याच्यावर बसलात तर काय होईल? तापलेली. त्याच्यावर बसलात तर काय होईल? जळून जाईल. काय भाजेल? हे भाजी. हे म्हणजे नक्की काय? हे म्हणजे मागची बाजू. म्हणजे पाठ? हा? पाठ नाही. मग ही बाजू. त्याला काय म्हणतात? घाण टाकणारी बाजू. बरं. तुम्ही कुठेही अख्ख्या ऑडिटोरियममध्ये बसणारा जी जी रिकामी खुर्ची दिसेल तिकडे नकळत बसल्यानंतर तुम्ही किंचाळून उभे राहणार आहात. कारण ती किती तापलेली असेल? दिघे. तुमच्या अंतर्मनाला मी आज्ञा देतोय की 2 मिनिटात तुम्ही डोळे उघडणार आहात.
आणि डोळे उघडल्यानंतर ऑडिटोरियममध्ये जाऊन जी खुर्ची रिकामी मिळेल तिथे बसण्याचा प्रयत्न करा. पण किंचळ उठावे तुमच्या आश्रमाला आणण्यात येतोय. तुम्ही 5-6 खुर्च्या ट्राय करा, पण कुठेही बसलात तरी तिथे बसता होणार आहे. अगदी शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. ओके, जा खाली. Come on. आता म्हणजे मला सांगा, या भिकारी कोणाला ठीक आहे, शेवटच्या खुर्चीत बसून बघा. शेवटी चला, ठीक आहे, फास्ट पुढे या. आता या. व्हेरी गुड. आता काय कुठेही बसणं शक्य नाही, त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही माझ्याकडे येत आहे. कुठेच बसणं शक्य नाही. खाली बसून बघा, तेच होणार आहे. खाली बसून बघा, पायरीवर बसून बघा. हळू 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 यावरती काहीच घेऊ शकत नाही तुम्ही. जरा पुढच्या खुर्चीत बसून बघा पाहिजे एकदा. या 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 इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. काय झालं तिघे? काय वाजलं? मागची बाजू. बरं, ठीक आहे. तुमचं वय किती? 49. तुमच्या असं लक्षात येईल. आता सगळं वातावरण नॉर्मल झालेलं आहे. कुठेही बसलात तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तुम्हाला नॉर्मल झालेलं आहे. ओके. आणि मी 3 मिनिटात तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही एक 25 वर्षाची तरुणी झालेला आहे. कोण? आणि 25 वर्षाची तरुणी असल्यामुळे तुम्हाला नट्टापट्टा करायचा आहे, आटपायचे आणि ऑफिसची तयारी करायची. ओके. आणि ऑफिसची नुसती तयारी करायची नाही, संध्याकाळी तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचंय आणि इव्हन तुमचं नावही बदललं जाणार आहे. तुमचं नाव काय म्हणाला? माझं नाव आता नाव काय तुमचं? भाषण. सुभाष. मी 3 मिनिटात मी 25 वर्षाची तरुणी. ओके. सुभाष, मी 3 मिनिटात तुम्ही 25 वर्षाची एक तरुणी होणार आहात आणि ऑफिसमध्ये जाण्याकरता नट्टापट्टा करायचा आहे. संध्याकाळी बॉयफ्रेंडला भेटायला जायचे. मनात अतिशय जाण्याची इच्छा आहे. एकदम खुश आहात. 1 2 3. इथे आरसा इथे, इथे काय आरसा? इथेच बनायचं एका जागेवर. लिपस्टिक होतं. झाली तयारी? तुझं नाव काय आहे? माझं नाव सुमित्रा. तुझं नाव काय? सुमित्रा. सुमित्रा. तू काय करतेस? मी ऑफिसमध्ये कामाला आहे. कोणत्या ऑफिसमध्ये आहेस? LIC. चालवून देऊ. महाराष्ट्र राज्य शासनाचा नियम आहे. बरं सुमित्रा,
तुला बॉयफ्रेंड आहे? आहे. नाव काय त्याचं? आडनाव काय? चित्रे. आधी देशाची. बरं सुमित्रा, मी असा हात ठेवला तर आवडेल? नाही. का? बॉयफ्रेंड बद्दल सारं होते. कोण येणार आहे तिकडे? अजय कशाला? यायला गणपतीचं दर्शन घेऊ. बरं, लग्न तिथे करणार आहेस? बघू. हा कितवा बॉयफ्रेंड आहे तुझा? अजून काय मोजले नाही. म्हणजे 99च्या आतले आहेत की 101च्या पलीकडचे आहेत? तसं पण काय सांगता येणार नाही. अरे देवा. मी 3 म्हणतास तू पुन्हा नॉर्मल होशील. 1 2 3. तुझं नाव काय? सुभाष रमाकांत. खड्डे म्हटलेले आहे, माग झोपेत गेला. तुझं नाव काय? सुभाष रमाकांत तिथे. इथे उभा राहिला. इथे उभा राहतोस. इथे उभा राहा. आणि तुझ्या असं लक्षात येईल, सुभाष, तुझ्या असं लक्षात येईल, तुमच्या असं लक्षात आलंय की तुमचे पाय जमिनीला उचलूच शकत नाही. तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला डाव पाय. बघा जमीन खेचून बघा, खेचून बघा. उजवा ठीक आहे, जाम चिकटलाय बघा. उजवा पाय जाम चिकटलाय बघा. निघतोय का? आणि 2 म्हणतात सही पडेल. 1 2 सुटला बघा, सुटला. ओके, इथेच उभं राहायचंय, इथेच उभं राहायचंय. हलकं वाटेल, शांत वाटायला लागेल. ओके, खूप बरं वाटतंय. एक 200 किलो वजनाची शीख ठेवणार आहे. शीख पहार. 200 किलो वजनाची एक पहार ठेवणार आहे. काय ठेवणार आहे? काय होणार आहे? 200 किलो पेलू शकशील? 1 2 3. काय झालंय? बघ बघ काय झालंय? काय झालंय? उचलत ना. काय झालंय? जड झालं. काय? हालतच नाहीये बघ. प्रयत्न कर काढण्याचा, हलणार नाहीये. काय होतंय? आणि आता ती पहार उचललेली आहे आणि तुझं वजन निघालेलं आहे. हात सही झाले. उभं राहायचंय, उभं राहायचंय. स्टँड अप. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा बाजार मनुष्य काय करतो? हातातलं काय असेल ते टाकून आणि किंचाळे. किंचाळे. बरोबर आहे. मग ठेवू पहार. 100 झेक टाक. गरम गरम हातात घ्यायची इच्छा आहे? हा नक्की. बघा भाजेल. हा बघ, हात पुढे कर. मंडळी, आपलीच माणसं, तुम्ही पण माझे, हे पण माझे, पण जी काही मनस्थिती आहे ती तो बघतोय, तुम्ही बघताय. मी 3 म्हणतात 150 सेंटीग्रेड तापलेली पहार तुझ्या हातावर येणार आहे आणि तू किंचाळणार. 1 2 3. खाली बसशील. हात घ्या. मन झालाय. सैल झाला. खाली बसशील. खाली बस. खाली बसशील इकडे. व्हेरी गुड. आणि 3 म्हणतात गाळ झोप. शांत वाटतंय. तुला काय होतंय? उभा राहशील. उभा राहशील. व्हेरी गुड. तुझं नाव काय? रोहन राजू कुलकर्णी. मोठ्याने सांग. 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 रोहन राजू कुलकर्णी. मोठ्याने सांगशील. तुझं रोहन राजू कुलकर्णी. रोहन, तुझं नाव विसरलास. 1 2 3. तुझं नाव काय? मोहित. तुझं नाव विसरलास तू. नाव काय तुझं? मोहित. सगळं विसरलास. नाव काय तुझं? मोहित. संपूर्ण नाव काय? मोहित प्रसाद तांबे. कोणी आहे का इकडे? अरे नको ते पत्ते उघडले जातील नाही तर.
तुझ्या अंतर्मनाला मी आज्ञा देतोय की तू शाळेत 1 3 5 7 1 3 5 7 13 19 मधले कुठे गेले सगळे तू फिगर कधी ऐकतेस आठवते नाही 4 फिगर आठवते नाही तुला सगळे अंक आठवायला आणि 1 to 10 काउंट कर फास्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 राजू राजूचं नाव आहे नाव काय तुझं रोहन तुझा आवाज अचानक मुलीसारखा का होतोय मी 3 मिनिटात तो मुलीसारखा होईल आणि अक्षरशः तो मुलीच्याच भाषेत बोलायला लागशील ओके 1 2 3 तुझं नाव काय म्हणाले सांगितलं अरे एक एक नवीन नवीन पत्ते उघडतोय पण तुझा आवाज मुलासारखा का मुलीसारखा व्हायला पाहिजे कुठे राहतोस तुझा आवाज असा काय झाला अचानक मग असाच तुला सोडून देऊ मी 3 मिनिटात तुझा आवाज पूर्वत झाला तुझं नाव काय पवन राजू ओके बस आरामात बस मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय खूप बरं वाटतंय सगळे अभ्यास करायचे सगळ्यांनी सगळे अभ्यासाला लागलेले आहेत सगळे शांत बसलेले आहेत व्हेरी गुड व्हेरी नाईस खूप बरं वाटतंय खूप फ्रेश वाटायला लागलेलं आहे आणि तुमच्या अंतर्मनाला मी आज्ञा देतोय उभा राशी इथे ये. साईला बशी बस इकडे अभ्यास करत बसशील अभ्यास कर व्हेरी गुड तुम्ही पण उभे राहा व्हेरी नाईस उभे राहा सगळे मुलं लोक पुरुष लोक अभ्यास करत बसतील इथे अभ्यास करायचा आहे बसा इथे बसा अभ्यास करत बसा आणि सगळ्या मुलींना मी आज्ञा देतोय उठून बसायचंय अरे शांत खूप झोप येतात खूप बरं वाटतंय फ्रेश वाटतंय अगदी हलकं वाटतंय मस्त वाटायला लागलेलं आहे उठून बसायचंय आणि अभ्यास करायचा आहे तुम्ही सुद्धा उठून बसायचं अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी उभं राहायचंय आणि मुलींनी फक्त उभं राहायचं सगळ्या मुलींनी बायकांनी स्टँड अप उभं राहायचंय मध्ये इथे मध्ये घ्या त्यांना सगळ्या मुलींनी उभं राहायचंय कपडे झटका व्हेरी गुड तुम्ही पण उभं राहायचंय व्हेरी नाईस आणि तुम्ही इथे यायचंय व्हेरी गुड इथे उभं राहायचंय व्हेरी गुड अटेन्शन तुम्ही पण उभं राहायचंय सगळ्यांनी उभं राहायचंय सगळ्या मुलींनी उभं राहायचंय फक्त उभं राहायचंय बायकांनी उभं राहायचंय व्हेरी गुड सगळ्यांनी आपले कपडे झटका व्हेरी गुड सगळ्या फ्रेश आहात इथे या खूप बरं वाटतंय तुम्हाला खूप फ्रेश वाटतंय असे इथे मध्ये या व्हेरी नाईस इथे या कमान तू पण इथे कमान व्हेरी गुड सगळे झटका मस्त वाटतं तुम्हाला इथे बेटा इथे कमान व्हेरी गुड सगळ्यांनी आपले कपडे झटका दोन तीन hey
खाली बसायचंय. मस्त वाटतंय, फ्रेश वाटायला लागलंय, अतिशय हलकं वाटतंय, मस्त वाटतंय. खाली बसायचंय, फ्रेश आहे सगळे. व्हेरी गुड, छान वाटतंय. अतिशय थकलेलो आहोत आपण, अतिशय थकलेलं नाही. खाली बसायचंय. व्हेरी गुड. बसलेस खाली, हलकेस, मस्त वाटतंय. व्हेरी गुड. सगळ्यांनी अभ्यास करत बसा, सगळे स्टडी करा. व्हेरी नाईस. म्हणजे खूप कार्यक्रम करतात आपल्याला, पण दोनच गोष्टी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बरेचसे डॉक्टर्स आहेत, त्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने पण किती उपयोग होऊ शकतो ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्यामध्ये डॉक्टर्स जे आहेत त्यांनी एखाद्याने वरती यावं इच्छा नाही, प्लीज. डॉक्टर्स प्लीज. ओके, आणखी कोणी आहे? व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. सगळे शांत बसलेले आहेत. अभ्यास करा, अभ्यास करा. जोपर्यंत ज्याला मी हात लावेल त्याच्याशीच मी बोलणार. मी तुम्हाला म्हटलं की वैद्यकीय क्षेत्रातून काय उपयोग होऊ शकतोय, स्वतः डॉक्टर तुमच्या आसपासचेच आहेत, तेच तुम्हाला सांगतील काय होऊ शकतं आणि काय नाही. या ही या सुयांची रिसिप्ट ही तुमच्याकडे ठेवायची. म्हणजे ह्या सुया इथून घेतलेल्या आजच्या तारखेच्या आहेत, दोन्ही डॉक्टरांनी चेक केलेले आहे. भविष्यात कोणताही यांच्याकडून माझ्याकडून किंवा तुमच्याकडून प्रॉब्लेम नको, ही साठवून ठेवून द्या. ओके, ही एक तुम्ही फोडायची, एक तुम्ही फोडायची. मंडळी थोडासा रानटी प्रकार आहे. थोडे तुम्ही मला क्रूर म्हणाल, पण दाखवणं म्हणजे गरजेचं. सरळ बसला, स्ट्रेट हात करायचा, स्ट्रेट. तुझ्यानंतर मला मी आज्ञा देतोय, तुमच्याकडे ठेवायची, एक तुमच्या ठेवायची. पुढचं बाळपण पण तुम्हीच करायचं, तुम्ही डाक करा. हा, कळलं काय करायचं ते? कळलं? मी 3 मिनिटात तुमचा हात लाकडाचा व्हायला लागेल. त्याच्या संवेदना नाहीशा झाल्या. 1 2 3. कळतंय? कळतंय का? संवेदनाच नाहीशा झाल्या. तुमचं नाव काय म्हणालात? या हाताला कळतंय, इथे कळतंय, इथून हात लाकडाचा झालाय, इथून तुमचा हात पूर्ण असा लाकडाचा झालेला आहे, कम्प्लीट लाकडाचा. घाल पुढची आता. कळतंय का? तुमच्या हाताच्या सुयाला काहीतरी, हाताला काही कळतंय का? हात वरती करा. हाताला काय लावलंय का? नाही. हाताला काही संवेदना आहेत का? नाही. हात खाली घ्यायचा आहे. दोन्ही बंद बघशील. आणि मी 2 मिनिटात हाताच्या संवेदना पूर्वक झाल्या. तुझ्या हाताला काही झालं होतं. 1 2. हाताला कळतंय का? हाताला काय कळतंय? हातात संवेदना आहेत. व्हेरी गुड. गाढ झोपेत गेला, शांत शांत वाटतंय. हे ठरवल्यासारखे तुम्ही जाताय. लोकांना वाटतं तुम्हाला मी ठरवून आणलंय म्हणून. तुमचं, कारण लोकांना आमच्या दिसलेलं नाही, तर तुम्ही सांगायचं काय झालं आणि काय नाही. हे पॉसिबल आहे का? मी स्वतः फार सोयी घालवली. ऍक्च्युली त्याला पेन जरा सुद्धा लागलं नाही. असं हिप्नॉटिझम किंवा शक्य नाहीये, कारण कुठचंही टच सेन्सेशन हे असतंच. आणि एवढी शार्प निडल आरपार घालवल्यावर तर ओढायला पाहिजे होतं. मी डॉक्टर आशुतोष कुलकर्णी कर्जत. एवढी शार्प निडल एक झायलोकेन
जेल किंवा कुठल्याही अॅनेस्थेशिया देऊन आपण ट्रीट करू शकत नाही. तर हॅट्स ऑफ डॉक्टर देशमुख. प्रोफेशनल शो असतो हा 2.5 ते 3.5 तासाचा असतो. माझे शो भारतात झाले, महाराष्ट्रात झाले, मुंबई पार्टी घातली, गल्फमध्ये दुबई, मस्कत, अबुधाबी, कदाचित सध्या यावर्षी USL आणि असतील, संस्था असतील, त्यांच्या मदतीकरता सुद्धा मी कार्यक्रम देतो. तर त्यानुसार जर कोणाला इच्छा असेल तर जरूर मला संपर्क साधा. डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या एक लक्षात आलं असेल की माणसाच्या संवेदना सुद्धा जाऊ शकतात. आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता फक्त 1 किंवा 2 मी आयटम घेऊन, कारण मला बॉर्डर लाईन दिलेली आहे की 6:30 मी त्यांच्या आवडीचं चॉईस देणार. आणि हे सगळे निर्णय तुम्हाला आयटम दाखवण्याचं कारण असं आहे की मनाची शक्ती कशी काम करते ते तुम्हाला मला दाखवायचे, बाकी काही नाही. फक्त हा ग्लास आता जर मी तुला नंतर लिंबू सरबत देतो. ओके, तुझं नाव काय? बोल. तुला कोणतं पेय आवडतं? ओके, हा पकड. तुला मँगो ज्यूस देण्याची व्यवस्था करतो मी. फक्त ग्लास पकडून ठेव. ओके, तुला कोणतं पेय आवडतं? कोणतं पेय प्यावंसं वाटतं? ओके, पकड. आवळा सरबत दे मी. पकड, तुला आवळा सरबत देतो. तेवढंच हवंय ना? ओके, अटेन्शन. सगळ्यांच्या हातात हे घे, हे घे, हे घे. कम ऑन. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. हे आली तुमची बियर. मस्त एन्जॉय करताय. चला फटाफट एक सिप घ्या. मस्त वाटताय. व्हेरी गुड. मस्त वाटतंय. काय पितोयस? पेप्सी. काय पेलीस तू? काय पेलीस? कोणतं सरबत पेलीस? लिंबू सरबत. तू काय पितेस? काय पितेस? बियर पेन सुरू झालेलं आहे, कारण एक्सपायरी डेट होतं. काय होतंय तुला? काय होतंय? काय होतंय? काय झालं? काय झालं? काय झालं? ठीक आहे. पोटात दुखतंय. काय झालं? पोटात ढवळते. पोटात दुख. आणि 3 मिनिटात सगळ्यांच्या पोटात दुखणं थांबेल. 1 2 3 नॉर्मल झालं. व्हेरी गुड. शांत वाटतंय, मस्त वाटायला लागलेलं, हलकं वाटतंय, पोट पूर्वी होतं आणि सगळे फ्रेश झाले. अटेन्शन. सगळे रिलॅक्स मध्ये आहेत. सगळ्यांनी अटेन्शन मध्ये बसायचंय. देतोय त्या कायम स्वरूपासाठी असतील आणि त्यांचं पालन तुमचं अंतर्मन जागृत अवस्थेत आल्यापासून आयुष्यभर करणार आहे. ज्या ज्या आज्ञा मी तुमच्या अंतर्मनाला देणार आहे त्या कायम स्वरूपासाठी असतील आणि त्यांचं पालन तुमचं अंतर्मन जागृत अवस्थेत आल्यापासून आयुष्यभर करणार आहे. तुम्हाला करायचंय. तुमच्या मनावरचे तणाव सगळे नाहीसे झालेले आहेत. तुमच्या मनाची मरगळ कायमची निघून गेलेली आहे. सगळ्यांना छान जाग आले, डोळे उघडले. मस्त वाटतंय. फ्रेश सोडून डोळे उघडायचे. व्हेरी गुड. सगळ्यांनी मस्त फ्रेश उभं राहायचं. फ्रेश उभं राहायचं. व्हेरी गुड. सगळ्यांनी उभं राहायचं. सगळ्यांनी आपले कपडे झटकायचे. मंडळी तुम्ही इकडे आलात. तुम्ही कधी आला होता आठवतंय? या आधी. तुम्ही इकडे कशाला आला होता? करूया. तू कार्यक्रम करायचा का? हा, कार्यक्रम करायचा की काय? चांगला झाला. बर. कशाला आला होता? करायचा झाला की व्हायचा आहे? सुरू करूया. सुरू करूया. कधी आला तुम्ही? 5 मिनिटं. कसं वाटतं तुम्हाला? फ्रेश वाटतं.
नक्की सुरू करायचं. करूया. पण मला वाटतं मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत इकडे, त्यांनी मला आता वाइंड अप करायला सांगितलं. काय करायचं की नाही? तुमचं आडनाव काय? ते म्हणाले पत्नीने काहीतरी पैसे भरले नव्हते म्हणून कार्यक्रम करू नका. असं काय का? पैसे भरलेले तुम्ही रिसिट आणले? हा, म्हणूनच ते म्हणतात. काय करूया, कार्यक्रम करूया की नको? जरा मंडळाच्या अध्यक्षांशी बोलता. अध्यक्ष कुठे मंडळाचे? कोण सेक्रेटरी अध्यक्ष कोणी आहेत का, पदाधिकारी? हा, काय करायचं साहेब? करायचं ते काय म्हणते? गाडी नंबर 7111 व्हाईट कलरची गाडी आहे. आपण प्रोग्रामसाठी झालो ना. कृपया ती गाडी काढण्यात आली. मागच्या गाड्या आणलेल्या आहेत. नंबर ते काय म्हणतात? गाडी नंबर 7111 व्हाईट गाडी आहे. तिच्यामुळे गाड्या आणलेल्या आहेत मागच्या. तुझं नाव काय? कसं वाटतं कार्यक्रम करायचं? हो. कशाला आलीस तू इकडे? किती वेळा पुढे आली? जास्त वेळ नसेल झाला. तरी पण किती? 5 मिनिटं 10 मिनिटं? आपण मग कार्यक्रम करूया. कसं वाटतं तुला आता? पण ते कार्यक्रम नाही करायचा म्हणतायत. नको, कार्यक्रम होऊ दे. कार्यक्रम करायचा. सगळ्यांची इच्छा आहे तर कार्यक्रम करूया. कार्यक्रम करा. अरे पण ते मागे माझ्याकडे बांबू घेऊन उभे राहिले. तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट करता ना. कार्यक्रम करायचा. कसं वाटतंय तुम्हाला आता? हा, मंडळी